नमस्कार यूट्यूब फॅमिली। पर्सनल लोन घेताना डोक्यात ठेवा या 6 गोष्टी, अन्यथा नंतर होईल पश्चाताप। तर कोणत्या आहेत या 6 गोष्टी ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। पर्सनल लोन हे इतर कर्जाच्या तुलनेत पर्सनल लोन साठी कोणत्याही विशेष औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, म्हणून ते सहज उपलब्ध आहे। पण जर तुम्हाला पर्सनल लोन हवे असेल तर प्रथम काही गोष्टी नीट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू नये। पर्सनल लोनला आपत्कालीन कर्ज असेही म्हणतात, कारण कठीण काळात जर तुमच्याकडे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग नसेल तर तुम्ही पर्सनल लोनद्वारे पैशांची व्यवस्था करू शकता। पर्सनल लोनचे पैसे कोणत्याही कारणासाठी वापरले जाऊ शकतात, मग ते तुमच्या कुटुंबातील एखाद्याच्या लग्नासाठी असो, घर खरेदी करण्यासाठी असो किंवा बांधण्यासाठी असो किंवा आजारपणासाठी असो किंवा इतर कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। या लोनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तारणाची आवश्यकता नाही आणि इतर कर्जांच्या तुलनेत कोणत्याही विशेष औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, म्हणून ते सहज उपलब्ध आहे। पण जर तुम्हाला पर्सनल लोन हवे असेल तर प्रथम काही गोष्टी नीट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू नये। पर्सनल लोन तुमच्या गरजा नक्कीच पूर्ण करते, परंतु त्याचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत खूपच जास्त असतात। पर्सनल लोनवरील व्याजदर 12 ते 24% असू शकतात। अशा परिस्थितीत कर्ज घेणाऱ्याला त्यासाठी मोठा EMI भरावा लागतो, म्हणून कर्ज घेण्यापूर्वी त्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा, जेणेकरून नंतर EMI भरताना तुम्हाला पश्चाताप होणार नाही। घाईघाईत कधीही पर्सनल लोन घेऊ नका। लोन घेण्यापूर्वी तुम्ही काही बँक शाखांना भेट देऊन किंवा पर्सनल लोन वरील व्याजदर जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन सखोल संशोधन केले पाहिजे। कमी व्याजदर असलेल्या ठिकाणांहून कर्ज घ्या। गरजेपोटी जास्त कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर तेवढाच मोठा EMI भरावा लागेल आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल। सहज परतफेड करता येईल तितकेच कर्ज घ्या। बँकेच्या साइटवर उपलब्ध असलेल्या EMI कॅल्क्युलेटर वरून तुम्ही बँकेचा EMI पहिलेच शोधू शकता। कर्ज घेतल्यानंतर वेळेवर EMI भरा। दरम्यान कोणत्याही प्रकारचा गॅप नसावा, अन्यथा ते तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकते। तुमचा स्कोअर खराब असेल तर भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात। याशिवाय हे लक्षात ठेवा की जर पर्सनल लोन निर्धारित वेळेपूर्वी परतफेड केले तर बँका दंड आकारतात। खूप दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणे टाळा, यामुळे तुमचा EMI नक्कीच कमी होईल, परंतु त्या बदल्यात तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते। कमी कालावधीचा EMI जास्त असेल, परंतु त्यावर तुम्हाला जास्त व्याज लागणार नाही। कर्ज घेण्यापूर्वी कर्जाच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा, त्यात व्याजदर, शुल्क, विलंब शुल्क आणि इतर शुल्कांची माहिती असते। फ्लॅट रेटच्या जाळ्यात पडू नका। कधीही फ्लॅट रेटच्या जाळ्यात अडकू नका। हा ग्राहकांना दिशाभूल करण्याचा एक मार्ग आहे। फ्लॅट रेट पर्सनल लोनच्या बाबतीत कर्जाच्या संपूर्ण कालावधीत मूळ रकमेवर समान व्याज दिले जाते। अशा परिस्थितीत कर्ज तुमच्यासाठी महाग होते, म्हणून फ्लॅट घेण्याऐवजी रिड्युसिंग रेटवर कर्ज घ्या।